आपण कंटिन्यू सेशन घेतोय. सेशन मीन्स तुम्हाला मी आन्सर रायटिंग बद्दल थोडंसं बोलणार आहे. आपल्या आन्सर रायटिंगचं सेशन लवकरच सुरू होणार आहे. रेग्युलरली तुम्हाला सांगणार आहे आन्सर रायटिंग प्रति कसं कसं काय काय असणार आहे. आणि आपली तुमची आन्सर रायटिंग झाली आहे आणि आन्सर रायटिंग मध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत जे की तुम्ही घाबरला आहात खूप आन्सर रायटिंगला. कुणाला वेळ जास्त लागला तर कुणाला आन्सर्स लिहिता आले नाही प्रॉपरली, आणि काहींनी खूप चांगलं परफॉर्मन्स पण केलेलं आहे आन्सर रायटिंग मध्ये. म्हणजे मिक्स आहे. आता ही जी पहिली आन्सर रायटिंग होती आपल्याला जस्ट पाहायचं होतं की कोण कुठे आहे. आपण ज्या गोष्टी वाचतो, ज्या गोष्टी लिहितो, नोट्स तुम्ही ज्या लिहिताय, ज्या वाचताय, लेक्चर तुम्ही जे पाहताय हे तुम्हाला कितपत समजतायत आणि समजलेल्या गोष्टी तुम्हाला कितपत मांडता येत आहेत, एक्सप्रेस करता येत आहेत. तर सगळ्यात आधी युपीसीच्या आन्सर रायटिंग बद्दल मी एकदम साधारण टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, कारण की आता प्रत्येक प्रश्न कोणत्या टाईपचा आहे तिथं तुम्हाला अनालाइज करायचं आहे, डिस्कस करायचं आहे, इल्युसिडेट करायचं आहे. तर ह्या सगळ्या जसा टाईपचा क्वेश्चन आहे तसं आन्सर्स असतं. हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या सेशनमध्ये एक एक सांगणार आहे. आपण ते एक प्रकारचे क्वेश्चन सुद्धा अनालाइज करायला घेणार आहोत. मी जस्ट तुम्हाला आज इंट्रोडक्शन देणार आहे आन्सर रायटिंग बद्दल. ते समजणं खूप आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करतायत हे लक्षात घ्या. तुम्ही तयारी करत आहात सिव्हिल सर्व्हिसेससाठी किंवा स्टेट सर्व्हिसेससाठी. म्हणजे तुम्हाला ब्युरोक्रॅट बनायचं आहे, नोकरशहा बनायचं आहे, नोकरी पब्लिक सर्वंट तुम्हाला बनायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणामध्ये राहून काम करायचं आहे? जनतेमध्ये राहून, पब्लिकमध्ये राहून काम करायचंय, राईट? आणि त्या पब्लिकमध्ये राहून काम करण्यासाठी, चांगल्या पोझिशनवरती काम करण्यासाठी काही एक्झाम्स द्यावे लागतात. आणि त्यातली टॉपमोस्ट एक्झाम आहे सिव्हिल सर्व्हिसेस जी युपीएससी कंडक्ट करते, आणि आपल्या राज्यातली टॉपमोस्ट एक्झाम आहे स्टेट सर्व्हिसेस जी एमपीएससी कंडक्ट करते. तर हे जे कमिशन्स आहेत यांचं काम आहे गव्हर्नमेंटला आदर्श उमेदवार, आयडल कॅन्डिडेट्स रिकमेंड करणं की हा या साक्षी कांकरे आहेत, यांना तुम्ही डेप्युटी कलेक्टरची पोस्ट द्या किंवा IAS ची पोस्ट द्या. रिकमेंड केलं जातं. एमपीसी युपीसी अपॉइंट करत नसतं, रिकमेंड करतं. गव्हर्नमेंट सांगते की अरे एमपीसी यावर्षी मला 150 डीसीच्या जागा पाहिजेत, 150 डीवायएसपीच्या जागा पाहिजेत, वॉट जे काय असेल ते. सेम युपीएससी केंद्र सरकार सांगते की आम्हाला एवढे IAS एवढे IPS पाहिजे. याच्यानंतर मग हे कमिशन्स एक्झाम घेतात, पूर्वपरीक्षा घेतात. पूर्वपरीक्षा का घेतली जाते? की चाळणी व्हावी. जे अभ्यास उमेदवार आहेत, जे सिरियसली स्टडी करतायत किंवा जे खरोखर या मार्गावरती पब्लिक सर्वंट बनण्याच्या, ते पुढे यावेत, बाकीचे निघून जावेत. जसं क्रूड ऑइलचं फिल्टर होतं ना, सेम तसं इथे होतं. तर पूर्वपरीक्षा झाली तर तुम्ही मेन्समध्ये येणार. म्हणजे जेवढं पद असतात, 1000 पोस्ट असतील तर 13,000 लोकांना मेन्समध्ये बोलवलं जातं, 13 पट लोकांना. म्हणजे तुम्ही पूर्ण राज्यातले किंवा पूर्ण भारतातले ते टॉप 13,000 लोक तुम्ही आहात, त्याच्यामध्ये तुम्ही आहात. म्हणजे तुमचं प्रिपरेशन चांगलं चालू आहे, तुम्हाला विषय कळतायत. विषय कोणते दिलेले आहेत? हिस्ट्री टू टेक्नॉलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी, एथिक्स. तुम्ही किती इमानदार आहात, तुमचे नैतिक मूल्य किती आहेत, हे सगळं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी पूर्ण चेक करतायत. युपीएससी एमपीएससी काय म्हणते, आम्हाला असा उमेदवार पाहिजे ज्याला आपल्या अवतीभोवतीचं नॉलेज आहे. आपल्या अवतीभोवतीचं म्हणजे आपण कसे घडलो, इतिहास. कोणत्या पण जिल्ह्याच्या तुम्ही जिल्हाधिकारीच्या चेअरवरती बसतायत, डेप्युटी कलेक्टरच्या चेअरवरती बसतायत, डीसी डीवायएसपीच्या चेअरवरती तुम्ही बसतायत, तर तुम्हाला माहित पाहिजे ना तो जिल्हा, तो राज्य, ते देश कसा घडलं. जादूने छडीनं तर आलेलं नाहीये ते. तुम्हाला माहित पाहिजे सिंधू संस्कृतीपासून ते लास्ट मुवमेंट पर्यंत. मग त्याच्यामध्ये मौर्य एम्पायर, मुघल एम्पायर, ब्रिटिश एम्पायर, आपली फ्रीडम फाईट, ते आतापर्यंतची गेल्या सेकंदापर्यंतची डेव्हलपमेंट, दॅट इज हिस्ट्री. इतिहास तिथे आला. जिओग्राफी, आज युपीसी पास आउट झालाय तुम्ही, तर तुमची भारतामध्ये कुठेही पोस्टिंग होऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की पुण्याची वैभव निंबाळकर आहेत, IPS झाली आणि मिळालं डायरेक्ट आसाम. आता त्या व्यक्तीला जर जिओग्राफीचं काहीच माहित नसेल किंवा तुम्हाला तुमची पोस्टिंग झाली नॉर्थ ईस्ट मध्ये, मेघालय, मणिपूर कुठेतरी झाली आहे, समजा तुम्ही युपीसी पास आउट झालाय, तुम्ही म्हणाल की अरे मी कुठे आलोय. म्हणजे तिथला सोसायटी कम्प्लिटली डिफरंट आहे, ट्रॅडिशन्स डिफरंट आहे, टोपोग्राफी डिफरंट आहे, हार्ड टेरेन आहे. म्हणजे तुम्ही तिथं हरूनच जाल ना जाण्याच्या आधीच काय होतंय. पण तुम्हाला पूर्ण माहित आहे भारताची की कुठे काय टोपोग्राफी आहे, सीझन्स अँड ऑल, ट्रेडिशन्स, कस्टम्स. जिओग्राफीमध्ये वर्ल्ड जिओग्राफी पासून ते ह्युमन जिओग्राफी पर्यंत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
जॉग्रफी इज देअर. इंडियन सोसायटी तिसरा मुद्दा दिलाय की नाही GS1 मध्ये खास, कारण की इंडियन सोसायटी काय बनलेली आहे, विविध समाजाची मिळून बनलेली आहे. स्त्री पुरुष बालके, खूप सारे जाती, खूप सारे धर्म, या सगळ्यांचा मिळून इंडियन सोसायटी बनलेली आहे. आज महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किती फरक दिसतो. पूर्ण भारतामध्ये किती आहे. मग भारतीय समाज आपल्याला माहित पाहिजे की नाही. तुम्ही त्यांना लीड, म्हणजे तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले तर त्या जिल्ह्याची लोकसंख्या आज कमीत कमी 50 लाख आहे. ठाणे पुणे करोडोच्या घरामध्ये लोकसंख्या, त्यांना तुम्हाला सांभाळायचंय तर तुम्हाला नाही माहित पाहिजे समाज कसला आहे. सो तो विषय गेला. मग GS2 मध्ये एंटायर सिस्टम, इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन सगळं आलं GS2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. माहित पाहिजे की ज्या सिस्टम मध्ये जाऊन काम करायचं ती सिस्टम कशी चालते. सगळ्यात आधी मग ते संविधान, ते बनलं कसं, ब्रिटिशांचे कायदे, मग आपली घटना समिती, त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन, कोणत्या विजननं संविधान लिहिलंय आणि ते आतापर्यंत कसं इम्प्लिमेंट होतंय, किती घटना दुरुस्त्या झाल्या, का झाल्या, इमर्जन्सी का लावल्या गेल्या, पॉलिटिकल सिस्टम किती बदलली आहे. आज जो इश्यू आपण बघितला EVM आणि VVPATचा, कसं काय, कसे घडत आलो आपण तिथपर्यंत, कसं काय वर्क करतंय, कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय कळायला लागते की नाही सगळं. म्हणजे सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंत, आपल्या कर्तव्यापासून आपल्या मूलभूत अधिकारांपर्यंत सगळं तुम्हाला समजतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे रट्टामार अभ्यास नाही करायचा, समजून घ्यायचंय ही सिस्टम कशी काम करते. आज आपलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं पण मूलभूत अधिकार माहिती नसतात. विचार करण्याची गोष्ट आहे. बऱ्याचशांना डेमोक्रेसी रिपब्लिक मधला फरक नाही माहित. 26 जानेवारी रिपब्लिक डे म्हणजे काय हे पण नाही माहित. इव्हन MPC UPCचा अभ्यास करताना मलाही नव्हतं माहित तोपर्यंत आणि तुम्हालाही नसेल माहित तोपर्यंत बऱ्याचशांना. मग हे सिलेबस का दिलाय, कारण की तुम्ही म्हणताय की 2 वर्षामध्ये मला IAS बनायचंय आणि तुम्हाला 2 वर्षापूर्वी माहित नाही की तुमचे मूलभूत अधिकार काय, किंवा तुम्हाला 26 जानेवारी पण माहित नाही काय, आणि 2 वर्षानंतर तुम्हाला डायरेक्ट त्या चेअरवरती बसायचंय, ज्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. गावोगावातून लोक येतात ज्यांना भेटायला, नाही म्हणले साहेब आज दौऱ्यावरती तर गपचूप वापस जावं लागतं. म्हणजे बघताय ना तुम्ही एक साईन करतायत तर जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होत आहेत आहे ना. तुमची एक व्हिजिट एखाद्या ऑफिसमध्ये वर्षभर तिथला कर्मचारी टाइमवर येतो, साहेब कधी पण येतात. ती पॉवर, ती पोझिशन, ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला सिस्टम माहित नाही. त्याच्यामुळे हा सिलेबस आहे. तर हा समजून का दिलाय, तर पॉलिटीमध्ये ते कळतं. इंटरनॅशनल रिलेशन माहित पाहिजे आपल्याला की भारत कुठे चाललाय, कोणत्या देशासोबत आपले कसे रिलेशन्स आहेत, काय होऊ शकतं, त्याचा परिणाम आपल्या देशावरती, माझ्या जिल्ह्यावरती, मी जिथं आहे काय होऊ शकतो, भविष्यात आपल्याला प्रॉफिट आहे, लॉस आहे, काय आहे समजलं पाहिजे की नाही आपल्याला. हे भारत इंटरनॅशनली कुठे जातोय, भारताचं आंतरराष्ट्रीय स्थान काय आहे. आज क्वाड बनतंय, 4 देश एकत्र येत आहेत, USA, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत, ज्याच्यामुळे पूर्ण जगाचं जिओ पॉलिटिकल हलतंय. चीनला मोठा शय दिला जातोय. माहित पाहिजे की नाही आपल्याला हे. उद्या जर तुम्ही इंडियन फॉरेन सर्व्हिस घेतली आणि तुम्हाला राजदूत म्हणून पाठवलं एखाद्या ठिकाणी, घाणामध्ये तुम्ही आहात, सुदानमध्ये आहात, सुदानमध्ये एम्बेसी वर्क करते की नाही सध्या माहिती नाही, बट UN मध्ये तुम्हाला पाठवलं, आता तुम्ही तुमच्या वयाचे बघत असाल युनायटेड नेशन मध्ये पण काम करताय, जबरदस्त काम करताय, तर तिथं काम करायचं म्हणजे माहित पाहिजे ना भारत काय आहे. तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, पण सगळ्याच गोष्टी ट्रेनिंग मध्ये सुरू होतील असं नाही, त्या इथं सुरू होणार आहेत आतापासून. तुम्हाला IPS व्हायचंय तर फेक पोलीस स्टेशन असतं, फेक मर्डर सीन असतो, सगळं काय असतं, पण त्याची सुरुवात इथून होणार आहे, सिस्टम ओळखण्यापासून. हे जाणून घ्या. हा रट्टामार अभ्यास नाहीये. तो भरतीपर्यंत किंवा PSI पर्यंत तो चालू शकतो, पण त्याच्या पुढे नाही चालणार, कारण की तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत. सर आग लागलीये, 2 गटात तुंबळ मारामारी झालीये, तलवारीने खून पडलेत, सर तर सगळ्यात आधी घरी पळाले हा ना, किंवा सरांना माहितच नाही काय करावं, सर बसलेत डोक्याला हात लावून, बाहेर खून पडतायत. पाहिजे ना डिसिजन मेकिंग काय करायचे त्या सिच्युएशनला. तुम्हाला माहित पाहिजे ना ते काय आपली सोसायटी, कोणते डिसिजन आतापर्यंत इतिहासामध्ये घेतले गेलेत, त्याचे निर्णय काय झालेत, मग मी आता काय करू शकतो, माझ्या इथिकल व्हॅल्यूज, माझं काय पर्सनल चालू आहे घरामध्ये, त्या सगळ्यांचं बॅलन्स करून मला तो डिसिजन त्या वेळेसच घ्यायचा आहे. आणि त्यासाठी पर्सनॅलिटी कशी लागेल, कोणत्या लेवलची लागेल, त्याला इतिहास भूगोल वगैरे सगळं माहित पाहिजे ना डिसिजन घ्यायला. सो IR इज देअर. GS3 मध्ये तुम्हाला 5 टॉपिक दिले.
त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी दिला. आता मुलांना वाटते टेक्नॉलॉजी म्हणजे अवघड अवघड, नॅनोटेक, बायोटेक, एआय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स वगैरे आहे ना, त्याच्यावरती नेहमी क्वेश्चन्स येत आहेत. सॅटेलाइट्स, डिफेन्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, अवघड अवघड. तर इथे लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्या सायंटिफिक लेवलला जाऊन खूप अभ्यास करायचा आहे, फॉर्म्युलाज आहेत, सायंटिस्ट बनायचे नाही. या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटचा परिणाम भारत आणि भारताच्या जनतेवर कसा होतोय हा अभ्यास तिथे करायचा. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आपण जर सोडतोय तर कृषीवरती काय परिणाम होतोय, खनिज संपत्तीवरती काय परिणाम होतोय, देशाच्या त्या ऑब्झर्वेशन मधून किती लोकांचे जीव वाचले जात आहेत, ओडिसामध्ये त्या पट्ट्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट झाली, हा अभ्यास आहे. जगामध्ये आपण कोणत्या लेवलला चाललेलो आहोत, आपले PSLV, GSLV एवढे सक्सेसफुल होत आहेत, इस्रो एलिट बनलेलं आहे, डिफेन्समध्ये आपण एलिट आहोत. आपण जर एखादा ICBM इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जर बनवतोय ज्याची मारक क्षमता 5000 किलोमीटरच्या पुढे असते, जिओपॉलिटिकल बदलतं, जिओपॉलिटिक्स बदलतं, लंडन पण आपल्या क्षेत्रात येतं, शांघाय पण आपल्या क्षेत्रात येतं, काय परिणाम होऊ शकतो IR वरती, असा अभ्यास करायचा आहे तिथे. आपल्याला सायंटिस्ट बनायचं नाहीये तिथे. EVS दिलेला आहे GS3 मध्ये तुम्हाला. पर्यावरण का दिलाय पर्यावरण, आज प्रत्येक ग्रॅज्युएशनला तो कंपल्सरी पण आहे, कारण की ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी ऑफ अस, आपली प्रत्येक कृती इम्पॅक्ट कशावरती टाकते, एन्व्हायरमेंटवरती, पर्यावरणावरती. तुम्ही एखादा शूज लवकर फेकून दिला आणि दुसरा घेतला, पर्यावरणावरती परिणाम पडला. तुम्ही एखादी प्लास्टिकची बॉटल मध्ये पाणी पिलायत आणि कुठेतरी टाकली, पर्यावरणावरती परिणाम पडला. तर एक व्यक्ती एवढा करू शकतो, तर एक जिल्हा, एक राज्य, एक देश आणि पूर्ण जग पर्यावरणाची किती वाट लावू शकतो. किती नुकसान झालेलं आहे, किती प्रजाती एक्सटिंक्ट झाल्या आहेत, किती प्रजाती क्रिटिकली एंडेंजरला आहेत. भारताचं फॉरेस्ट कव्हर 33% नाहीये, 19-20-21% अडकलंय. अवेअर पाहिजेत आपण. आज एका राज्यामध्ये लाख, दीड लाख लोक मरत आहेत श्वसनासंबंधीच्या आजारापासून. 90% लोक अफेक्टेड आहेत पॉइझनस एअरशी. माहित पाहिजे की नाही, आपण श्वास घेतोय ना बाहेर, अधिकारी झाला तरी श्वासच घेणार आहेत ना बाहेर तुम्ही. त्यासाठी पर्यावरण दिलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला नॅशनल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंत, मग ते UNFCCC, अर्थ समिट अँड ऑल आतापर्यंत होत आलेल्या COPs सगळं आलं त्याच्यामध्ये. सगळं करायचं बेसिक पासून. EVS नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट दिलेलं आहे. यस, इंडिया इज अ डिझास्टर प्रोन कंट्री. आपल्या भारताची डिझास्टर प्रोफाईल बघितली तर खूप सारे डिझास्टर आपल्याला शो होत आहेत. फ्लड येते, सुनामी येतो, अर्थक्वेक येतं, व्होल्कॅनिक इरप्शन तेवढं नाहीये. मानवनिर्मित आपत्ती पण आपण भोपाळ गॅस ट्रॅजेडी सारखं बघितलेलं आहे. पूर आला तर एअरपोर्ट पाण्याखाली जातात, होतं ना डिझास्टर्स. आणि डिझास्टर आल्यानंतर समजा भारतातला कोणता पण एक जिल्हा तुमच्या डोक्यात आणा, त्या जिल्ह्यामध्ये एखादा डिझास्टर झालं, केंद्र सरकारने तिथं NDRF ची टीम पाठवली, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स पाठवली, तर ती रिपोर्ट कोणाला करणार आहे. डिझास्टरच्या वेळीस डिझास्टर मॅनेजमेंटचा नोडल ऑफिसर बनतो कोण, IAS, जो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल. आली की नाही जबाबदारी तुमच्याकडेच त्याची. मग तुम्हाला माहित नाही पाहिजे की 2009 पासून 2016 आपले डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, NDRF ची निर्मिती माहित पाहिजे ना आपल्याला, कुठं काय यूज करतोय. आता रट्टामार अभ्यास आपल्याला देऊ शकतो का, नाही. समजून घ्या की डिझास्टर आपलं काय किती आहे. डिझास्टर पर्यावरणाशी जोडलेलं आहे, पर्यावरण सायन्सशी जोडलेले आहे, सायन्स टेक्नॉलॉजी जोडलेली आहे. UPSC मधला ईच अँड एव्हरी सब्जेक्ट एकमेकांशी जोडलेला आहे, ईच अँड एव्हरी. त्याच्यामुळे रट्टामार किंवा अभ्यास करताना मी जर डिझास्टर मॅनेजमेंटचा अभ्यास करतोय तर माझ्या डोक्यामध्ये फक्त हेच नाही पाहिजे की मी फक्त DM चा अभ्यास करतोय. आय एम ऑल्सो प्रिपेरिंग फॉर EVS, आय एम ऑल्सो प्रिपेरिंग फॉर पॉलिटी, कारण की ऍक्ट्स इथे बनतात. आय एम ऑल्सो प्रिपेरिंग फॉर इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक नुकसान होतं डिझास्टर मॅनेजमेंटमुळे. तर सगळ्यात आधी UPSC मध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे की ईच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इंटरकनेक्टेड. अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना हे समजत नाही, आणि हे जर तुम्हाला समजलं नाही सो देअर विल बी 90% चान्सेस की तुम्ही क्लिअर करणार नाहीत. हे मी अनुभवानं सांगतोय. प्रत्येकाने ते अनुभव नाही घेतले पाहिजे, प्रत्येकाने ती ठेच नाही खाल्ली पाहिजे.
विषय इंटरकनेक्टेड आहेत. अभ्यास करताना ॲटलस बाजूला ठेवायचा आहे, बाजूला घ्यायचा आहे. सो कुठपर्यंत आलो आपण आता? डिझास्टर मॅनेजमेंट. इंटरनल सिक्युरिटी तिथं आहे. आपला देश 100% सुरक्षित नाहीये. बरेच चॅलेंजेस आहेत. दहशतवाद, नक्षलवाद, माओवाद, मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज, आज तळागाळापर्यंत ते पोहोचलेले आहेत. पिढीनं पिढी बर्बाद होत चाललेली आहे. आणि आपले तरुण, डेमोग्राफिक डिव्हिडंड, जगात सगळ्यात जास्त तरुण जर याच्या आहारी जात आहेत. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की 2050 पर्यंत ही कंडिशन आहे. आणि ज्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त असते त्या देशाचा विकास हवा तसा आणि हव्या त्या स्पीडनं करता येतो, ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. आणि जर ते ड्रग्ज घेत आहेत, 4-4 घंटे गेम खेळत आहेत, व्हायलन्स अँड न्यूडिटी बघतायत, तर तो देश जाईल कुठे? आणि एक्झाम्पल बघायचंय तर आज बघा गोष्टी फेमस काय होत आहेत. कारण की तुमची ही क्लोज वॉच पाहिजे जगावरती. अरे हा बिग बॉस सारखे शो हिट होत आहेत, काय त्याच्यामध्ये शिकण्यासारखं? आज न्यूडिटी लहान लहान लेकरांपासून ते सिनियर सिटीजन पर्यंत बघू लागलेले आहेत, किंवा ते खूप जास्त चालू लागलेलं आहे. एखाद्या ऍसेट प्रमाणे त्या गोष्टी वर्क करू लागलेल्या आहेत आणि लोकांना ते आवडू लागलेलं आहे. म्हणजे जग आपलं तिकडे चाललेलं आहे. मग हे योग्य आहे का? याच्यामुळे नैतिकतेचे आयाम किती बदलणार? ऍज अ लीडर, तुम्ही लीडर आहेत उद्याचे. एखाद्या जिल्ह्याचे जर जिल्हाधिकारी किंवा IAS बनताय तर यू आर द लीडर. तर तुम्हाला माहित पाहिजे की समाज कुठे चाललाय, समाजाचे व्हॅल्यूज कुठे चालले आहेत, त्यांना डायव्हर्ट कसं केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. किती कॉमन झाल्या आजकाल ह्या गोष्टी. शिव्या, नग्नता, हिंसा बघणं, रक्त बघणं एवढं कॉमन नव्हतं फ्यू इयर्स बॅक. किंवा एवढ्या कॉमन शिव्या वगैरे असणाऱ्या वेबसिरीज नसायच्या, घाण. आज होत आहेत की नाहीत OTT वगैरे, ते खूप सारं होत आहे. आणि ह्यांना आपण एका लेवलपर्यंतच रोखू शकतो. गोष्टींना आपण रोखू शकतो, स्वतःला आपण रोखू शकतो, नागरिकांना. मग त्याचे आयाम काय आहेत? आणि ते बरेचसे आयाम तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये इथे इम्प्लिमेंट करायचे. काल्पनिक नसावेत. हे बघा, कधी पण युटोपियन आन्सर द्यायचे नाही की ही गोष्ट केली मग ते 100% सॉल्व्ह होईल. नो, युटोपियन म्हणजे काल्पनिक लेवलला नाही जायचं. हे एक आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला खूप जास्त लक्षात ठेवायचं की युटोपियन आन्सर्स द्यायचे नाही, ऍब्सोल्यूट आन्सर्स द्यायचे नाही की 100% सॉल्व्ह होणार, पूर्णपणे नष्ट होणार. नो, हे आन्सर रायटिंग मध्ये कधी नाही आलं पाहिजे. सो इंटरनल सिक्युरिटी दिली आहे. कारण की उद्या जर समजा तुम्ही छत्तीसगडमध्ये IPS झालाय तर तुम्हाला ऑलरेडी माहित असेल की नक्षलवाद काय आहे, कुठून निर्माण झाला, कोण होते त्याचे प्रणेते, माओ काय, त्याची फिलॉसॉफी काय, भारताला किती अफेक्ट केलेलं आहे, हे लोक कोणाकोणासोबत मिळालेले आहेत. म्हणजे मी जर IPS म्हणून काम करतोय छत्तीसगडमध्ये तर मला माहित पाहिजे की यांच्या मीटिंग होत आहेत ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याशी, यांच्या मीटिंग होत आहेत इंटरनॅशनल ड्रग माफियांशी, हॉटेल्समध्ये बसतायत, हे प्लॅन करतायत अगेन्स्ट इंडिया. हे कुठे कळतं आपल्याला? इंटरनल सिक्युरिटीमध्ये की अरे आज ड्रगवाले, टेररिझमवाले, नक्षलिझमवाले, मनी लॉन्ड्रिंगवाले एकत्र आलेत विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. आणि हे लोक खूप स्ट्रॉंग बनलेत. तर आपल्याला पण आपली सिस्टम तेवढी स्ट्रॉंग बनवावी लागेल. इंटेलिजन्स एजन्सीज, डिफेन्स, पोलीस यंत्रणा तेवढी स्ट्रॉंग बनवावी. आणि त्यांच्यामधलं असणारं कोऑर्डिनेशन, NTCR वगैरे आपण केलं, स्थापन केलं त्यासाठी. मग लगेच पाऊल उचलले. गव्हर्नमेंटला कोण सांगतं हे? गव्हर्नमेंटला वरून आकाशातून फोन येतो का? अरे भारत सरकार, यांच्या मीटिंग्स होत आहेत, तुम्ही लवकरात लवकर अशी सिस्टम बनवा. हे तुम्ही आहात. तुम्ही जेवढं अवेअर असणार सिस्टम प्रति तेवढे तुम्ही गव्हर्नमेंटला सांगणार की हे पाऊल उचलायचे, हे करायचे, ते करायचे. उद्या तुम्ही डायरेक्टर, सेक्रेटरी लेवलला जाणार. तुमचे स्वप्न जर ते आहेत तर एंड पर्यंत बघा. सेक्रेटरी लेवलला मी जाईल तर मी काय करेल, मी DGP बनेल तर मी काय करेल. फक्त ग्लॅमर नकोय की मला 3 स्टार पाहिजे किंवा राजमुद्रा पाहिजे किंवा IAS नाव पाहिजे, ते ऑफिस पाहिजे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घर पाहिजे, स्टाफ पाहिजे 10-15 लोकांचा, बॉडीगार्ड, गनमॅन, मला गन पाहिजे. याच्यासाठी नाहीये हे. याच्यासाठी एक्झाम नाहीये. हे खूप तर खूप 2 दिवस तुम्ही एन्जॉय कराल, हा हा हा, वा वा, छान छान. नंतर मात्र तुम्हाला पूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे. ओके. सो आता ह्या सगळ्या विषयांनंतर मग येतो GS4, जिथे तुम्हाला दिलं एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड. तुमची नैतिकता, तुमची इमानदारी आणि तुमचा दृष्टिकोन. आता ह्याच्यामध्ये UPSC चेक करणार आहे की तुमचं, MPSC UPSC दोन्ही पण चेक करणार आहे की तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचे विचार काय आहेत, तुम्ही किती इमानदार आहात आणि तुमचा सिस्टमकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. सो जो पहिला असेल
एथिक्स. आता तुम्हाला 2014 मध्ये हा क्वेश्चन आलता, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक सिनियर ऑफिसर आहात, तुमच्या सिनियर ऑफिसरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर पण बाह्य संबंध ठेवलेले आहेत. चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे ही? ऍब्सोल्युटली वाईट गोष्ट आहे की त्याचं लग्न झाल्यानंतर त्यानं काय संबंध ठेवावे बाहेर. तर तिथं तुम्हाला 3-4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ज्याचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. मग तिथे सांगितलेलं आहे, तुम्ही त्याला जाऊन बोलणार तर काय बोलणार? आता तुम्ही सिनियरला बोलणार तर जाऊन शिव्या तर देणार नाही. सांगण्याची एक पद्धत असेल ना, तुमच्या व्हॅल्यूज कशा सांगणार काय. दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही त्याच्या पण सिनियरला जाऊन भेटणार, बोलणार तर काय बोलणार, किंवा तुम्ही त्याच्या वाईफशी बोलणार तर काय बोलणार. तर इथे आपण जे लिहिणार आहे त्याच्यातून काय रिफ्लेक्ट होणार आहे की आपले विचार काय आहेत. आता ह्या पेपरमध्ये अवघड आहे का, ह्या क्वेश्चन मध्ये अवघड आहे का काही? जर आपल्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे ऑप्टिमिस्टिक आहेत आणि न्यूट्रल आहेत, आणि माझे प्रिन्सिपल्स आहेत जे मी नाही ब्रेक करणार. माझं एक प्रिन्सिपल सांगतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही केलं पाहिजे, नाही वाईट आहे ते तिथे रिफ्लेक्ट होणार ना. इंटिग्रिटी, तुमची इमानदारी, तुम्ही किती इमानदार आहात तुमच्या पदासंदर्भात, तुम्ही घेतलेल्या ऍक्शन संदर्भात, इथे पण तुम्हाला विविध केस स्टडीज दिल्या जाणार. जर आपण इमानदार आहोत, आपले व्हॅल्यूज क्लिअर आहेत की मला आय एस व्हायचंय, की मला माहिती आहे की जबाबदारी त्याच्या मागची काय आहे, मला फक्त ग्लॅमरसाठी आय एस व्हायचं नाहीये किंवा फक्त युनिफॉर्मसाठी IPS व्हायचं नाहीये, मला खरोखर काहीतरी करायचंय. मी जर त्या पदावरती जाणार, जर मला जर गव्हर्नमेंट माझ्यावरती डिपेंड करतोय 40-50 लाख लोकांना, दॅट इज ह्यूज. माझ्यासाठी तीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता माझी ड्युटी आहे की मी त्यांना काहीतरी चांगलं द्यावं, कारण की सगळ्यांच्या नशिबात नाहीये 50 लाख लोक माझ्यावर डिपेंड असतील. जर ते तुमच्यावर होत आहे तर तुम्ही नशीबवान आहात, बस त्याच्यात सॅटिस्फाईड म्हणा. आता तुम्हाला काय करायचं त्यांच्यासाठी? तुमची दर महिन्याला तिथून बदली होते, तो ऑफिसर पण चांगला नाही की दर महिन्याला त्याची बदली होते. तुम्हाला सिस्टम सोबत थोडंसं फ्लेक्झिबल होता आलं पाहिजे, तिथं टिकता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यामध्ये 2-3 वर्ष टिकणार तर तुम्ही जनतेला चांगलं स्थिर प्रशासन देऊ शकणार. तुम्हीच टिकत नाहीत तर जनतेला कसं स्थिर प्रशासन मिळणार? तुम्हाला टिकता पण आलं पाहिजे सिस्टम मध्ये. UPSCची बुद्धी आहे, तिला यूज करायची आहे तिथं तुम्हाला. इमानदारीचा अभ्यास आपल्याला कधी उपाशी मरू देत नाही. जसं इमानदारीने अभ्यास करून UPSC पास झाला तर तुम्ही कधीही मागे हटणार नाही. सो शेवटी मग येते दृष्टिकोन, सिस्टम प्रती तुमचा दृष्टिकोन. आपण आपल्या भारताचीच म्हणू शकतो का, तिथं डोक्यामध्ये असा विचार ठेवू शकतो का? इमानदारीने सांगा. तुमच्या जर डोक्यात असेल की भारत आहे, भारतामध्ये काही चांगलं नाहीये, डेव्हलपिंग आहे, लोक चांगले नाहीयेत, सिस्टमची वाट लागली आहे, करप्शन चालू आहे, ज्याची ताकद आहे तोच जगतोय, गरिबांना कोणी मोजत नाहीये, हे व्ह्यू जर अधिकाऱ्याचे असतील तर तो किती मोठा डिझास्टर साबित होईल सिस्टमसाठी. आता जर तुम्ही लीडर आहे तर तुम्हाला त्या चांगल्याच गोष्टी उचलाव्या लागतील ज्या समाजाला पुढे घेऊन जातील. आणि ते तुम्हाला कधी उचलता येतील? जेव्हा तुम्हाला समाज कळेल. समाज कधी कळेल? जेव्हा तुम्हाला इतिहास, भूगोल सगळं काय कळेल, इंटरनॅशनल रिलेशन कळेल, पण कळेल त्या समाजाचं, तेव्हा तुम्हाला समजेल ह्या गोष्टी. आता कळायला सिलेबस का दिलाय, याच्यामध्ये का नाही मेन्स मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सच ठेवून दिले सगळं काही, है ना, जिथे की तुमची फक्त कॅल्क्युलेशन्स बघितले जातील. नाही, इथं तुम्हाला सगळीकडनंच तपासलेलं आहे त्यांनी, तुमच्या नॉलेज पासून ते तुमच्या पर्सनॅलिटी पर्यंत. आणि इव्हन MPSC इंटरव्ह्यूला काय म्हणतात, दे कॉल्ड इट पर्सनॅलिटी टेस्ट, नॉट अन इंटरव्ह्यू. कारण की तिथे पण काय बघणार आहे, तुमची पर्सनॅलिटी. तुम्हाला नॉलेज बेस्ड त्यांनी किती क्वेश्चन विचारू द्या, आणि तुम्हाला नाही आले 10 क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन नॉलेज, आणि तुम्हाला येत नाहीत तर सांगा सॉरी आय डोंट नो. हात जोडू नाही, सॉरी आय डोंट नो. कारण तुम्ही प्रिलिम क्रॅक केली आहे, मेन्स क्रॅक केली आहे, नाव यू आर बिफोर देम. सो यू ऑलरेडी प्रूव्ड युअर नॉलेज, यू आर अ नॉलेजेबल पर्सन, हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आता तुम्हाला नॉलेज नाही प्रूव्ह करायचं, आता यू हॅव टू प्रूव्ह युअर पर्सनॅलिटी. तुम्ही काय आहात, तुमचे व्ह्यूज काय आहेत. मग तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील जे तुमच्या ओपिनियन ते सीक करतील, आणि सगळ्यांना एक क्वेश्चन तर नक्कीच विचारतील, व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस. मग मला IAS बनायचंय, मग का? IPS बनायचं, मग का? मग तिथं तुम्हाला सांगावं लागणार का. आणि तो एक क्वेश्चन आहे, तो तुमचं 50% तिथलं सिलेक्शन डिसाइड करेल. आफ्टर दॅट देर आर सेव्हरल क्वेश्चन्स विच इज ऑल्सो बेस्ड ऑन युअर पर्सनॅलिटी. लाईक तुम्हाला पॉलिटिकल अँगल विचारतील, जम्मू काश्मीर सारखा इश्यू विचारतील, रिझर्वेशन सारखा मुद्दा, आरक्षणासारखा मुद्दा विचारतील, ज्याचे उत्तर सापडलेले नाहीत. मग तिथं आपण म्हणू शकतो का, सॉरी सर आय डोंट नो. तिथं बोलावं लागतं. म्हणजे असे काही क्वेश्चन्स आहेत जिथं आपल्याला बोलायचं आहे, आणि तिथे पण तुम्हाला साधी भाषाच यूज करायची आहे.
तुम्ही कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज केली की समोरच्याला त्यांनाही कळायला नाही, ते सुद्धा डोकं घासत बसतात की काय बोलतोय, मग स्कोर कमी होणार. सो लक्षात राहू द्या, मेन्स पासून ते इंटरव्ह्यू पर्यंत, प्रशासनापर्यंत तुम्हाला तुमची भाषा एकदम साधी ठेवायची आहे. साधी भाषा म्हणजे घरात किंवा गावात बोलतो अशी नाही, लय भारी होतं ते असं. किंवा आन्सर रायटिंग मध्ये तुमचे शब्द आलेत, पाहिजेल पाहिजेल पाहिजेल, तर असं काही करू नका. साधारण भाषा म्हणजे पुढच्याला एका वाचनात समजेल अशी मराठी किंवा इंग्लिश जी काय तुमची लँग्वेज असेल ती यूज करा. ओके. सो आन्सर रायटिंग ही 3 टप्प्यामध्ये होत असते. कळालं ना तुम्हाला विषय का दिलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन कसे येणार आहेत, या विषयांचा परिणाम काय होतो, कसा आहे. लाईक एखाद्या ठिकाणी सायक्लोन आलं तर त्या डिझास्टरशी आपण किती तयार आहोत. तुम्हाला डायरेक्ट त्या सायक्लोनचं नाव नाही आलं, तुम्हाला डायरेक्ट दिलं की भारत खरोखर तयार आहे डिझास्टरसाठी, गिव्ह युअर ओपिनियन. मग कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर लिहिताना आपल्याला काय करावं लागेल, त्याला 3 चरणांमध्ये 3 स्टेपमध्ये लिहिलं जातं. फर्स्ट वन इज इंट्रोडक्शन, मिडल वन इज डिटेल्स, जी सगळ्यात जास्त डेटा 70% डेटा तिथं असतो डिटेलमध्ये, आणि खाली कन्क्लुजन. म्हणजे इंट्रोडक्शन, डिटेल्स, कन्क्लुजन. इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे, सगळ्यात आधी व्यवस्थित समजून घ्या. जो क्वेश्चन विचारलाय ना तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे इंट्रोडक्शन मध्ये. जो क्वेश्चन विचारलाय तो एंटायरली रिफ्लेक्ट झाला पाहिजे इंट्रोडक्शन मध्ये. जसं की आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला की भारत डिझास्टर आल्यानंतर पुरेपूर तयार आहे, गिव्ह युअर ओपिनियन. आता ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आपण काय लिहिणार, आपण डायरेक्ट लिहिलं का 2009 साली भारतानं डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन, नाही. भारत आणि डिझास्टर हे असायला पाहिजे इंट्रोडक्शन, ते तुमच्या शब्दात. हा लगेच इथे भारत देश, आपली ओळख. भारतामध्ये फ्रिक्वेंटली आपण काय पाहतो, विविध डिझास्टर्स येताना पाहतो. म्हणजे डिझास्टर्स ही भारतासाठी काय आहे, एक आम गोष्ट आहे, आणि आपलं गव्हर्नमेंट त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. इंट्रोडक्शन संपलं. इंट्रोडक्शन मध्ये दोन्ही गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या, इंडिया अँड डिझास्टर अँड आवर प्रिपरेशन. क्वेश्चन मध्ये ह्याच गोष्टी सांगितल्यात की नाही, इंडिया, डिझास्टर आणि आपली तयारी. तर भारतामध्ये डिझास्टर येणं ही नवीन गोष्ट आहे का, तर आपण इथे काय लिहिलं की डिझास्टर भारतामध्ये हे फ्रिक्वेंटली येतात, आणि ह्या डिझास्टरचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकार सुद्धा वेळोवेळी तयारी करत आहे किंवा त्याच्या पद्धतीने तयारी करत आहे. हे तुम्हाला तुमच्या शब्दात इंट्रोडक्शन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय आलं, डिझास्टर पण आलं आणि त्याची तयारी पण आली. भारत सरकार तयारी करतोय. डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमची ओपिनियन द्यायची, कारण की क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला, गिव्ह युअर ओपिनियन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला लागणार आहे की या प्रकारचे जे आहेत ना, सुनामी असेल, अर्थक्वेक असेल, फ्लड असेल किंवा मानवनिर्मित असतील, तर विविध प्रकारचे डिझास्टर भारतामध्ये येतात. यांना मॅनेजमेंट करण्यासाठी भारत सरकारनं डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवला, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट बनवला, डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बनवली, NDRFची टीम बनवली. डिटेल्समध्ये तुम्ही ओपिनियन दिली की नाही, तर या सगळ्यावरून कन्क्लुजन मध्ये काय सांगणार की या सगळ्यावरून आपल्याला दिसत आहे की भारत सरकार हे पुरेपूर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तयार आहे. बट डिझास्टरची डायव्हर्सिटी पाहता आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही संपणारी नाही, ही सुद्धा काय अविरत चालू असणारी आहे. म्हणजे याच्यातून आपण काय देतो, एक सजेशन देतोय की पुढे सुद्धा इम्प्रुव्हमेंट कंटिन्युअसली होत राहिली पाहिजे. जर असा आन्सर लिहू तर 12 पैकी आपल्याला कुठेतरी 5 मार्क मिळतील, विच इज ग्रेट. 5-6 मार्क मिळत आहेत म्हणजे खूप चांगले मार्क झाले. UPSC मध्ये 12 पैकी 11.5, 11, 10 मार्क तुम्हाला मिळणार नाहीये. 5-6 मार्क मिळाले तरी खूप चांगले 12 पैकी मिळतात. कारण की तुम्ही मेरिट पण बघितलं UPSCचं कसं लागतं, 45-50% आसपासला. चला आता आणखी एक उदाहरण घेऊ, सोपं उदाहरण देतो तुम्हाला. समजा क्वेश्चन विचारलेला आहे, 1857च्या उठावानं भारतामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात झाली. कारण की हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे. भारतामध्ये काय झाली, राष्ट्रवादाची सुरुवात झाली. इंडियामध्ये नॅशनलिझम सुरू झाला कधीपासून, 1857च्या रिव्होल्ट पासून. आणि त्याच्यावर सांगितलं गिव्ह युअर ओपिनियन, सिंपल. तर इथे इंट्रोडक्शन मध्ये काय येईल की 1857ची जी घटना होती ऐतिहासिक दृष्ट्या भारतासाठी खूप महत्वाची होती. कारण या घटनेतून भारतीयांना हे समजले की आपल्या सर्वांचा एकच दुश्मन आहे, तो म्हणजे परकीय. आणि याच्यामुळे आपलेपणाची भावना निर्माण झाली, आणि ही आपलेपणाची भावना म्हणजेच नॅशनलिझम, राष्ट्रवाद. झालं इंट्रोडक्शन तुमचं.
मग डिटेल्समध्ये तुम्हाला सांगावं लागेल त्याच्यामध्ये कोणी कोणी भाग घेतला, युपी बिहार मधून कोण होतं, आपल्या महाराष्ट्र बॉम्बेच्या भागामधून कोण होतं, प्रोव्हिन्सेसच्या भागामधून, म्हणजे पूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणातून वेगवेगळे जे लीडर्स, शेतकरी, कामगार, उद्योगपती, त्यावेळेस व्यापारी हे कसे समाविष्ट झाले होते. डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं सांगावं लागेल की पूर्ण भारत समावेश झाला होता. प्रत्येकाचे आपापले रिझन होते, पण प्रत्येकाचा दुश्मन मात्र एकच होता. आणि त्या इन्सिडेंट पासून मग काय झालं, भारतामध्ये आम्ही ही भावना विकसित झाली. वी, ते आम्ही म्हणजेच काय असतो, राष्ट्रवाद. नॅशनलिझमचा अर्थ काय होतो, राष्ट्रवादाचा अर्थ काय होतो, की एका टेरिटरीमध्ये एक भावना असणारे हे लोक. तर एक टेरिटरी होती, एक भावना म्हणजे काय, आम्ही. कुणाच्या अगेन्स्ट, परकीयांच्या, वसाहतवाद्यांच्या विरुद्ध. मग कन्क्लुजन मध्ये शेवटी लिहा की हा 1857चा जो घटना आहे ती माइलस्टोन ठरली आपल्या इंडियन फ्रीडम स्ट्रगल साठी. कारण की त्या घटनेपासून भारतामध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली, जी पुढे राष्ट्रवादात विकसित झाली. म्हणजे इथं आपण काय ठेवलंय, लूप होल ठेवले. आपण डायरेक्ट तिथं अब्सोल्यूट प्रूव्ह नाही केलं की दॅट इन्सिडेंट वॉज द बिगिनिंग ऑफ नॅशनलिझम. त्याच्यामध्ये आम्हीची भावना निर्माण झाली, जी नंतर रूपांतरित झाली नॅशनलिझम मध्ये. एकदम डिप्लोमॅटिक आन्सर मिळतील तुम्हाला 5 मार्क तरी. इंट्रोडक्शन, डिटेल, कन्क्लुजन. त्याच्यामध्ये आपण काय आकडेवारी दिली का, कोणाचं घोडदळ किती होतं, हत्ती किती वापरले गेले, सैनिक किती वापरले गेले, कोणत्या बंदुका होत्या, कोणी कुणाला गोळी मारली, काय फॅक्ट्स आहेत त्याच्यात लक्षात ठेवायच्या. त्याच्यामध्ये कॉमन सेन्सच आहे की नाही, फक्त युपीसीला हे पाहिजे कॉमन सेन्स. युपीसी इज एंटायरली बेस्ड ऑन कशावर, मोठ्याने सांगा, कशावरती आहे, कशावरती आहे, कॉमन सेन्स. आता लक्षात राहू द्या. म्हणजे तुमच्या आन्सर रायटिंगची जी भीती आहे ती कमी होईल. सगळ्यात पहिले भाषा सोपी ठेवायची, एक्सप्लेन करायचंय. तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या लहान्या भावाला कधी पण इमॅजिन करा, घरामध्ये कोणी शिकलेलं नाही, आजी आजोबा, आई वडील, त्यांना तुम्ही कसं एक्सप्लेन करणार तो टॉपिक. बस ते लक्षात ठेवा, तुमची लँग्वेज आपोआप साधारण होऊन जाईल. तुम्हाला मी एखादं एलॅबोरेटिव्ह क्वेश्चन पण विचारतो की मला विस्तृतपणे सांगा, तेव्हा पण सेम सांगा, इझी करून सांगा. कारण की मी तुम्हाला इंट्रोडक्शन कुठून दिले की तुम्हाला सिव्हिल सर्वंट व्हायचंय, जनतेत जाऊन काम करायचंय, तर तुमची लँग्वेज तेवढी सिंपल असणं खूप आवश्यक. ओके, सो आता हे मी तुम्हाला जे उदाहरण दिले आन्सर रायटिंगचे, हे खूप सिंपल होते. कधी तुम्हाला क्रिटिकली अनालाइज येतं, कधी अनालाइज येतं, कधी एल्युसिडेट इट येतं, कधी डिस्कस इट येतं, डिस्कस ऑन इट, गिव्ह युअर व्ह्यूज. तर प्रत्येक क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये क्वेश्चनचे आन्सरचे डिटेल्स बदलत राहतात. इंट्रोडक्शन, कन्क्लुजन ॲज इट इज राहणार. इंट्रोडक्शन मध्ये काय असणार, रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन. इंट्रोडक्शन मध्ये काय असणार, रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन. बॉडी जी आहे ती बदलणार ॲज पर क्वेश्चन. बाकी कन्क्लुजन ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह, न्यूट्रल अँड ऑप्टिमिस्टिक. कन्क्लुजन ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह, न्यूट्रल, ऑप्टिमिस्टिक. मग बदलती बॉडी मधली 70% जी आहे. आता गिव्ह युअर ओपिनियन म्हटलं तर आपण ओपिनियन देतो, सिंपल आन्सर. पण तुम्हाला जर सांगितलं क्रिटिकली अनालाइज इट, याचा अर्थ तुम्हाला त्याची वाईट बाजू दाखवायची. पर्यावरणावरती आलं समजा तुम्हाला क्वेश्चन, तर जी डिटेल्स असते ना मधली 70%, समजा हे इंट्रोडक्शन आहे, हे डिटेल्स आहे आणि हे कन्क्लुजन. ह्या डिटेल्स मध्ये तुम्हाला पहिले 30%, 30% पर्यंत द्यावे लागतील प्रोज. तुम्हाला काय विचारलंय, क्रिटिकली अनालाइज, म्हणजे तुम्हाला त्याच्या जे पण क्वेश्चन विचारले त्याच्या विरोधात बोलायचं. लाईक समजा आपण एखादं मिसाईल बनवलं, मिसाईल बनवल्यानंतर इंटरनॅशनली आपण म्हटलं की खूप चांगली आपली छाप पडणार आहे, तर त्याला क्रिटिकली अनालाइज करा. म्हणजे वाईट काय काय होणार आहे, तर आधी तुम्हाला 3-4 गोष्टी चांगल्या सांगाव्या लागतील. डायरेक्ट वाईट बोलू शकत नाही किंवा लिहू शकत नाही. मग 30% डिटेल्स तुम्ही काय लिहिणार, प्रोज, आणि 70 मध्ये मग तुमचे ते क्रिटिकली पॉइंट टाकणार त्याला विरोधातले. आणि कन्क्लुजन ऑलवेज वापस पॉझिटिव्ह, न्यूट्रल आणि ऑप्टिमिस्टिक. म्हणजे गोष्ट बदलते कुठे, फक्त डिटेल्स मध्ये. कारण की इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय करणार आहे, रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन. प्रोज कॉन्स लिहायचे तर आधी तुम्हाला 30% प्रोज, देन कॉन्स. जेव्हा क्रिटिकली अनालाइज करायचंय, क्रिटिक्स मध्ये आन्सर द्यायचं जेव्हा तुम्हाला. क्लिअर. मग आता हळूहळू मी तुम्हाला सांगेल की इच क्वेश्चनला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चनचे प्रकार किती असतात, कोणत्या प्रकारच्या क्वेश्चनला कसं हँडल करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर इंट्रोडक्शन समजलं आन्सर रायटिंगचं.
का दिली आन्सर रायटिंग आणि भाषा कशी यूज करायची आहे आणि का दिली आहे? यस, तुम्हाला ओळखण्यासाठी. एमपीएससी यूपीएससीला काय करायचे? कॅन्डिडेट रिकमेंड करायचे. हे आन्सर रायटिंग मधून कळणार आहे एमपीएससी यूपीएससीला की तुम्ही किती एलिजिबल आहात. तर तुम्हाला ते शो करायचंय आणि शो करायचंय म्हणजे गोष्टी समजल्या पाहिजेत. आन्सर रायटिंग म्हणजे आता गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजेत. गोष्टी क्लिअर नसतील, कन्सेप्ट क्लिअर नसतील, देर इज नो आन्सर रायटिंग. मग फॅक्ट्स असतील फक्त, आणि फक्त फॅक्टच्या भरोशावरती तुम्ही प्रिलिम क्रॅक कराल केली तर मेन्स आणि इंटरव्ह्यू नाही. नेव्हर. क्लिअर? म्हणजे यूपीएससी एमपीएससी सोपी झाली. गोष्टी समजायच्या आहेत आणि हे समजलं म्हणजे तुम्ही अर्धी लढाई जिंकली. सो कॉन्फिडन्स आणा. तुम्ही एमपीएससीची तयारी करताय तर स्वतःला यूपीएससीचा ॲस्पायरंट म्हणा. बऱ्याच ठिकाणी 90% मुलं अजूनही म्हणतात नाही मी राज्यसेवेचा विद्यार्थी आहे, मी राज्यसेवेची विद्यार्थिनी आहे. अरे दोन्ही परीक्षा एक आहेत, दोन्ही एक्झामिनेशन एक आहे, सिलेबस एक आहे, तर स्वतःला यूपीएससीचा ॲस्पायरंट समजा. कारण की जर तुम्ही स्वतःला यूपीएससीचा ॲस्पायरंट समजताय आणि तुम्ही एमपीएससीचा इंटरव्ह्यू फेस करताय, काय असेल तुमचा ॲटिट्यूड? म्हणजे ॲटिट्यूड म्हणण्यापेक्षा तो अप्रोच काय असेल? जस्ट थिंक ऑन इट. स्वतःला समजण्यावरती आहे ना. माझ्यापेक्षा कमी वजनाचा, माझ्यापेक्षा कमी हाईटचा किंवा माझ्यापेक्षा काहीतरी दुःख दर्द भरा IAS IPS होतोय, तर मी काय नाही होऊ शकत. त्यासाठी काही दुसरी रिक्वायरमेंट आहे का? तर हीच रिक्वायरमेंट आहे, ही फुलफिल करा. क्लिअर? जेनेटिक्स याच्यामध्ये प्ले निभावतात. साईज अँड वेट ऑफ ब्रेन याच्यामध्ये काही निभावत आहे. शारीरिक कमतरता, आपल्याला डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, याला कमी करू शकतं. कारण की ते पण उदाहरण आहेत की नाही सिस्टम मध्ये. म्हणजे आहे तर फक्त काय? यूपीएससीला ओळखणं आणि इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवणं. तुम्ही घाबरलात, स्वतःवरती शक घेतलात, संपलं. स्वतःवरती शक घेतलं, गाडी संपली. ठीक आहे? आन्सर रायटिंगला घाबरणार का मग आता? फक्त इम्प्रूव्ह करायचे, ओपिनियन चांगलं आणि सोप्या भाषेत मांडायचं आहे. थांबायचं मग? ओके, थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.